वळूया पुढच्या बातमीकडे। राज्य सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। काही अटी शर्तींसह 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णयही सरकारनं घेतला। मात्र कर्जमाफीच्या अटींमध्ये बदल करण्याची गरज खुद्द कृषी मंत्र्यांनी व्यक्त केली। तर कर्जमाफीच्या निर्णयावर सरकारमधील घटक पक्षाचे आमदार असलेल्या बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त करून सरकारला घरचा आहेर दिला। कर्जमाफीच्या योजनेत अनेक त्रुटी असून त्या दूर केल्या नाहीत तर लाखो शेतकरी या लाभापासून वंचित राहतील अशी भीती बच्चू कडूंनी बोलून दाखवली। तसंच पावसाळी अधिवेशनापर्यंत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही बच्चू कडूंनी दिला आहे। येणाऱ्या अधिवेशनमध्ये जेवढ्या ताकदीनं हा मुद्दा मांडता येईल तेवढा मांडू। अधिवेशनात जर प्रश्न सॉल्व्ह झाला नाही तर आंदोलनाची तारीख निश्चित केल्या जाईल। प्रचंड ताकदीचं आंदोलन, एक शेतकऱ्याची संवेदना, या सगळ्या कर्जमुक्तीच्या संदर्भात आम्ही घेऊ। जाचक अटींमुळे शेतकरी वंचित राहतील का? नाही, म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की आता काय होईल, एकदा आता सुरू केलं आपण 30 जून पूर्वी तर आपण सगळ्याला देतोय आणि या बाबतीमध्ये अजून कुठल्या गोष्टी आपण जे म्हणलं अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे। या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।